भाजप शिवसेनेची युती तुटली। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये युती फिसकटली, तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपूरमध्ये भाजप सेना एकत्र लढणार। पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यास जमा, माघार नाही, आता भाजप विरोधात आमची लढाई, नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युती तोडण्याचा डाव साधला। स्थानिक नेत्यांचं कुठे कारस्थान शिजलं, आम्हाला सगळं काही माहिती आहे, संजय शिरसाटांचा आरोप। तर अंतर्गत वादातून शिवसेनेनेच युती तोडली, अहंकार कुणाला आहे हे सर्वांना माहिती आहे, अतुल सावे यांचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार। मुंबईमध्ये भाजपकडून 135 एबी फॉर्म्सचं वाटप, भाजपकडून 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवर। पुण्यात रुपाली ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर, प्रभाग क्रमांक 26 मधून दादांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे लढणार। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्यानं जोरगेवार नाराज, आक्षेप नोंदवत जोरगेवार यांची वरिष्ठांकडे उमेदवार बदलण्याची मागणी। मंदा म्हात्रे यांच्या मुलाला दिलेल्या एबी फॉर्मवरती जिल्हाध्यक्षांची सही नाही, आमची फसवणूक केली, 111 उमेदवार निवडून आणा, मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना आव्हान। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, जयश्री मारणे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं, भाजप 137 तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार, युतीच्या घटक पक्षांचाही यामध्ये समावेश असणार। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर, भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार, संजय राऊतांची टीका। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला, ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर आणि मनसे 52 जागांवर उमेदवार देणार, तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्यानं पदाधिकारी नाराज, तर 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा, ठाकरे सेनेची विनंती, नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा। पुण्यामध्ये काँग्रेस ठाकरेंची सेना आणि मनसेची युती, काँग्रेस 100 तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा लढवणार, ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार। नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती, नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, मुंबईमध्ये एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल, सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडून 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर, पहिल्या यादीमध्ये 87 उमेदवारांना संधी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी, डॉक्टर अभय वाघ यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 129 वर पोहोचला, घाटकोपर आणि वांद्रेतील AQI 157 वरती, तर बोरिवली तसेच चकाला, देवनार, मालाड, दादर आणि कुलाबा परिसरामध्ये जास्त प्रदूषण। नवीन वर्षात पहिले 5 दिवस थंडीचे, मुंबईचा पारा 17 अंशांवर, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश शहरं 10 अंशांवर स्थिर। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि BNP पक्षाच्या प्रमुख खालिदा झिया यांचं निधन, वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, झिया यांच्या निधनानं बांगलादेशातील राजकारणात शोककळा।